उद्या आहे शुक्रवार. उद्या आम्ही शुक्रवारची लक्ष्मीची पूजा करतोय आणि सवासणी घालतोय. तर आज मी किचन क्लीन करणार आहे सगळं. आणि परत वेदूचा बर्थडेही आहे, त्याच्यासाठी पूर्ण किचन क्लीन करणार आहे. किचन मी कसं क्लीन करते ते तुम्ही आज या व्लॉगमध्ये बघणार आहे. सकाळचं सुंदर वातावरण बघा. आणि मी सकाळी आवरून आले आणि ही काढली रांगोळी छोटीशी आणि परत गेले देवपूजा करायला. मम्मीनं थोडं सकाळी दुसरं काम आहे, सो मी देवपूजा केली आज. त्यांना वेळ झाला किचनमध्ये यायला. आमचा देवारा सिंपल आहे, अजून थोडंसं काम बाकी आहे देवाऱ्यामध्ये करायचं. तात्पुरतं असं केलेलं आहे. हे मागं बघताय ती गणपतीची फ्रेम मी लावलेली आहे. वास्तुशांतीमध्ये गिफ्ट आलती, पण एवढी मोठी फ्रेम कुठं लावायचं म्हणून तसंच होती. तर मी 4 दिवसापूर्वीच लावून घेतलेलं आहे. खूप छान दिसत आहे ते. देवाऱ्याचं लुकच मस्त झालेला आहे त्या फ्रेममुळं. आणि वर ही काही 2-3 फ्रेम आहेत. साईडनेही थोडंसं फ्रेम लावणार आहे छान दिसण्यासाठी. मी गेले किचनमध्ये आणि रोजचा स्वयंपाक करून घेतला सकाळचा. सकाळच्या जेवणामध्ये ढबू मिरचीची भाजी, आमटी, कोशिंबीर, चपाती असं केलेलं आहे. आणि यांना जेवायला दिलं. सगळं काम आवरून बाहेर आलो तर बेबी खेळत आहे पज्जू सोबत. शर्ट एवढंच घालणार म्हणते. मोदी ड्रेस कसलं छान आहे ते. प्रतीकच्या लग्नात घालायला 2 घेतले. इदू आता बघा परत कसं आजीला घरात वळून नेतो. ते घरातलं काम आवरत असते, त्यामुळे त्याची जास्त अटॅचमेंट आजीसोबतच झालेली आहे. माझं काम आवरून झाल्यानंतर 12 नंतर तो झोपतो. माझं काम आवरतं तेव्हा तो झोपलेलाच असतो. त्यामुळं आणि परत उठतो ते 4 वाजता परत आणि आजीसोबत जातो. त्यावेळी माझं संध्याकाळची कामं असतात, सो त्याची जास्त अटॅचमेंट त्यांच्यासोबत. पंजू आता बरं झालायस ना तू? शाळेला का गेला नाहीस? वेदांचा बघूया संध्याकाळी टाइम. सायकल राहू दे, एकच धर काय तर एका वेळेला. हा असू दे. धप धप्प करून पडलं वय. हा चल चल. आणि मम्मी त्याला असं बाहेर खेळायला घेऊन जातात म्हणून तो त्यांच्याच मागं लागतो. बाहेर घेऊन जातात, शेतात घेऊन जातात, शेजारी घेऊन जातात मुलांकडे तिकडे खेळायला, म्हणून तो त्यांच्याच सोबत असतो जास्त करून. मी बाहेर नेत नाही म्हणून माझ्याकडे येतच नाही तो. काकू त्यांचं घर कुठे आहे? घर कुठे आहे त्यांचं? ए वेदू इथं बसल्यात आत, त्याला लागतात 2 जण. ह्यो टीव्ही बघत बसतोय, खरं 2 जण सोफ्यावर बसतात. इकडे मम्मी वेदूची मजा सांगत आहेत कसं कसं बोलतो आणि काय काय करतो. हे आमच्या शेजारच्या काकूंना. टीव्ही बघत बसतोय, खरं ह्याच्या संग बसायचं म्हण मम्मी पप्पा.
हा आता पप्पा आहेत की आत बसायच की चल म्हणा लागले व. हा वेदू बघा, वेदू कसा रडत आहे आता. आजी तिथं का बसला, घरात का येणार म्हणून तो रडत आहे. आणि मी त्याला विचारलं कोण पाहिजे, तर बेबी पाहिजे बेबी पाहिजे म्हणून सांगत आहे. आणि आता मम्मी येणार रडून पण, आणि वरडला सुद्धा, बोलवला सुद्धा, तरी पण येणार म्हणून तो तिकडे जातो आणि त्यांना कसं आणतो बघा. का रडालाय वेदू? बेबी बसल्या तिथं बोलत, तुला काय प्रॉब्लेम आहे? तू टीव्ही बघत बस. चल चल हा फुगा बघे. चल चल की फुगा बघे. चल फुगा बघे. मग तुला कोण पाहिजे? मग चल फुग्या बघ्या म्हणताना नाही म्हणते बेबी. बेबीला बेबी येत नाही आता. बेबी येत नाही, जाणार आहे ते काकूच्या घरला. गेल्या म्हणते. पाऊस पडतय वेदू म्हणून सायकल वरणलंय. त्याला झोप आले म्हणून रडायला. वेदू कोण टाकलंय ते? तोपर्यंत दुपारी असा छान मस्त पाऊस पडला. एक 5 मिनिटं पडला, पण पडला, छान झाला पाऊस. वेदू बघा असा खिडकीतनं पाऊस बघत आहे. तर मी सकाळची सगळी कामावरून दुपारी गेले किचन मध्ये क्लिनिंग साठी. हे जर मी सकाळी करत बसले असते तर मला खूप वेळ झाला असता, म्हणून सगळं आवरलं. वेदूही झोपला, मग मी क्लिनिंगला गेलेले आहे. इथं आमच्या जाळी आहे गॅस जवळ. ती जाळी एवढी घाण झालेली होती की बाहेरचं काही दिसत नव्हतं, एवढी घाण झालेली होती. आणि हे बघा वर जे असं तुम्हाला पिवळं पिवळं दिसतंय, एकदा काय झालं, मोठ्या कुकरमध्ये खीर शिजायला घातलेले, गहू शिजायला, आणि ते कुकरची शिट्टी काहीतरी खराब झालती आणि ते उडलं सगळं आणि वर गेलतं. अक्षरशः खीर वर गेलतं छताला, म्हणून ते तसं झालेलं आहे. ते काय निघत नाही. इकडं ही खिडकी आहे, ही खिडकी काय एवढी घाण होत नाही, इकडचीच खिडकी जास्त घाण होते. तर मी क्लिनिंग साठी घेतलेलं आहे. इथलं कट्ट्यावरचं सगळं मी सामान काढून घेतलं आणि आता क्लिनिंगला चालू केलेलं आहे. गॅसही खाली ठेवलेला आहे, गॅस नंतर धुवायला येईल. हे पहिला खिडकी धुवून घेऊया म्हटलं, खिडकीपासून स्टार्ट केलेलं आहे. तर मी अशी खुर्ची घेऊन कट्ट्यावर चढले. कट्ट्यावर चढूनच स्वच्छ होतं, खालून होत नाही, हात पोचत नाही. पहिला असं खिडकीला स्वच्छ पाणी मारून घेतलं. सगळं पाणी मारून घेऊन मी निरम्याचं पाणी तयार केलं आणि जे भांडी घासायचा चोथा असतो, स्क्रबर असतं, त्यानं मी असं घासून घेतलं. साईडच्या जे खिडकीचे जे साईडचं आहे ते मी घासून घेतलं स्वच्छ. निरम्याच्या पाण्याने पूर्ण स्वच्छ होतं, त्यामुळे मी निरम्याच्या पाण्यानेच घासते. आणि जाळीला धुणं धुवायचा जो साबण होता ते साबण लावून घेतलं जाळीला. याचं स्क्रबरनं सगळं क्लीन करून घेतलं. आम्ही झाडून काढतो त्यावेळी तर धुतच असतो, पण असं महिन्यातनं एकदा फक्त हे कट्टा मी धुवूनच घेते, सगळं क्लीन करून घेते. नाहीतर धुतलं नाहीतर खूप घाण होतं ते. हे बघा जाळीला मी साबण लावून घेतलं, जो धुण्याचा साबण असतो ते मी साबण लावून घेतलं आणि ब्रशनं घासून घेते. लगेच स्वच्छ होतं असं केल्यानं. काही वेगळे लिक्विड वगैरे वापरायची गरज नाही आहे. बघा लगेच स्वच्छ होतं, लगेच क्लीन होतं ब्रशनं घासलं की. हा धुणं धुवायचा ब्रश आहे, त्या ब्रशनं मी असं क्लीन करून घेतलं.
त्यानंतर बघा किती घाण निघते जाळीतून. हे फक्त स्वयंपाक करतेला तेलाचं वगैरे उडलेलं आणि बाहेरचा धुळा हाच आहे, बाकी काय नाही आहे. आणि थोडंसं मी साबण लावून घेतलं आणि परत ब्रशनं घासून घेतलं. बघा किती घाण निघत आहे. ही अशी पूर्ण खिडकी क्लीन करून घेतली पहिला आणि खिडकीच्या वरची साईडची जी फरशी आहे किचन कट्ट्याच्या वर ती सगळी क्लीन करून घेतली. ती स्क्रबरने घासून परत पाण्यानं धुतली. खालची जी हाताला येते तेवढी. जिथं लाईटचं बोर्ड वगैरे आहेत तिथं मी स्क्रबरने घासले आणि परत ओल्या कापडाने पुसून घेतले 2 ते 3 वेळा असं केले. आणि जे खाली स्लायडिंगमध्ये पाणी राहतं ते आमच्याकडे असं मोठा स्पंज आहे, त्या स्पंजनं आम्ही वळून घेतो, असं काढतो त्यातलं पाणी. होल ही आहे जातं पण थोडंसं राहिलं तर तसं काढतो आम्ही. ह्याचं स्क्रबरनं मी पहिला स्क्रब करून घेतले आणि नंतर पाणी मारून धुतले. इकडे खिडकीच्या वर तर भरपूर घाण झालेली, त्यामुळे स्क्रबरनं मी आणि स्क्रब करून घेतले. कारण इथे स्वयंपाक करतोय तर इथे वाफ जाते सगळी, त्यामुळे असं जिगट होतं. इकडे साईडचंही स्क्रबरनं मी स्क्रब करून घेतले आणि सगळं स्वच्छ पाण्यानं धुवून घेतले. असं मी क्लिनिंग केलं. जरासा मोठा झालेला आहे आजचा व्लॉग. उद्या आहेत सवासणी. श्रावणचे शुक्रवार आम्ही 4 येतील 5 येतील ते 4 शुक्रवारची पूजा करतो आणि 5 सवासणींना जेवायला बोलवतो. मार्गशीर्ष महिन्यात आणि श्रावण महिन्यात आम्ही अशा सवासणी घालतो. तर उद्या आणि परत पोळ्याचं सगळा घाट घालायचा आहे. पोळ्या, आमटी, सांडगं, भाजी हे सगळं करायचं ठरवलेलं आहे. ही खिडकी परत क्लीन करायला घेतली. ही खिडकी काय जास्त घाण नाही आहे. इकडे काय स्वयंपाक केला जात नाही, फक्त धुरळाच वगैरे होतात, तर त्याला काय भरपूर वेळ लागला नाही. आणि आता हे मिक्सर होतं हे मी असं फ्रीजवर ठेवून घेतलेलं आहे आणि इथलंही क्लीन करून घेतलं सगळं. पहिला स्क्रबरनं स्क्रब करून घेतलं आणि नंतरनं धुवून घेतलं सगळं. आणि जिथं वर पाणी मारता येत नाही तसं मी ओलं कापड घेऊन पाण्यानं असं सगळं पुसून घेतलं. आता ते लाईट बोर्ड आहे त्याच्यात पाणी जाऊ शकतं म्हणून तिथं पाणी मारता येत नाही. सगळं निरम्याच्या पाण्यानं क्लीन करून घेतलं. निरम्याच्या पाण्यानं एकदम स्वच्छ होतं आणि जास्त वेळही लागत नाही. मी फास्ट करते आहे कारण परत वेदू उठला की मला कायच होणार नाही. वेदांत झोपलाय तोपर्यंत मला हे सगळं आवरून घ्यायचं होतं. तजेवरचं हाताला येत नाही, वरपर्यंत पूर्ण स्लॅबपर्यंत फरशी आहे. ते मी असं खुर्चीवर चढले आणि हे असं क्लीन करून घेतलेलं आहे. पहिला कापडानं ओल्या कापडानं पुसून घेतलं, ओलं केलं, त्यानंतर स्क्रबरनं स्क्रब करून घेतलं, परत आणि ओल्या कापडानं पुसून घेतलं. इकडचं मी तसंच केले स्क्रबरनं. इथलं थोडंसं घाण आहे, जिथं स्वयंपाक करतो तिथं थोडंसं घाण असतं. किचन चिमणी बसवलेली नाही आहे कारण खिडकी आहे आणि वातावरण भरपूर वारं खेळतं, लागत नाही, गरज नाही म्हणून बसवलेली नाही आहे. जर आम्हाला गरज भासली तर आम्ही बसवेन किचन चिमणी. हे असं ओल्या कापडानं क्लीन करून घेतलं. परत इकडं फिल्टर आहे, फिल्टरला तर मी आज अक्षरशः आंघोळच घातली. वरून पाणी मारून मारून धुतलं आणि स्क्रबरनं स्क्रब करून तेही धुवून घेतलं. इकडचा एरिया असा पूर्ण किचनचा पोर्शन, गॅसच्या वरचा सगळा एरिया मी धुवून घेतलेला आहे आज. आता वरचं सगळं क्लिनिंग झालेलं आहे. आता हा खालचा कट्टा धुतो. हा कट्टा तर रोजच धुतो पण आता आज वरचं धुवून घेतलेलं आहे. खालचंही स्वच्छ घासून धुवून घेतलं.
आमचं पाणी आहे आता सवळ, पाण्याचे डाग पडतात म्हणून मी लायझॉलच्या पाण्याला आणि फिल्टरचं पाण्यामध्ये लायझॉल टाकून अनेकदा ओल्या कपड्यानं सगळं पुसून घेतलं. कट्टा आणि वरची फरशी, खिडकी सगळंच पुसून घेतलं. ते आम्ही असंच करतो. आमचं पाणी एवढं सवळ आहे की आम्ही फिल्टरच्या पाण्यानंच फरशी पुसतो खालचीही. आणि असं काय काम करायचं झालं तर अनेकदा फिल्टरच्या पाण्यानं पुसून घ्यावं लागतं. पहिला आमच्या नॉर्मल पाण्यानं धुवून घेतो आणि फिल्टरच्या पाण्यानं पुसतो. आम्ही विहिरीचं पाणी वापरतो, त्यामुळे विहिरीचं पाणी क्षारयुक्त आहे जरा जास्त. नदीचं पाणी इथं नाही आहे. हा कट्ट्याचं काम झाल्यानंतर मी इकडचे जे कपाट आहेत ती पुसून घेतली. हे मीटरच्या पाण्यामध्ये लायझॉल घालून स्प्रे करून पुसून घेतलेलं आहे. क्लीनच आहे, जास्त काय घाण झालेलं नव्हतं म्हणून असं पुसून घेतलेलं आहे हे सगळं. या कपाटामध्ये आम्ही सगळं डाळी वगैरे ठेवलेल्या आहेत. बाकी भरपूर सामान आहे या कपाटामध्ये. हेही सगळं क्लीन करून घेतलेलं आहे आणि साईडचंही क्लीन करून घेतलेलं आहे. आणि स्टोरूममध्ये फक्त डबे आहेत, मोठे डबे. त्यानंतर फ्रीजही क्लीन करून घेतलेलं आहे. फ्रीज आतनं क्लीनच आहे, मी कालच क्लीन केलेलं. तर वरनं फक्त असं स्प्रे मारून मी क्लीन करून घेतलेलं आहे. नंतर हे जे पार्टिशन आहे मी ग्लास पुसते, हे किचन आणि डायनिंग एरियामधलं पार्टिशन आहे ग्लासचं. हे ग्लास पुसून घेतलं मी, हेही क्लीन करून घेतलं. त्यानंतर ट्रॉल्या पुसतेले शूट घ्यायचं राहिलं, ट्रॉल्याही क्लीन करून घेतलं. असं मी सगळं किचन क्लीन छान छान चटणी मीठ लावून देतो काय. याने आणलेले शेतातून कणीस, तर वेदू एवढ्या कणीसच्या मागा लागलेला की शिजूस पर्यंत त्याला दम निघत नव्हता आणि एकसारखं मागत होता खायला. त्यामुळे दादा नाही, तू वेदू आहेस. वेदू वेदू आहे. वेदू कोण आहेस तू? कोण आहेस तू? हा कोण? नाही, वेदू आहेस तू. वेदू ते आवाज करते तर फ्रीज लवकर जा का वेदू. मला जरा दे वेदू. काय खायला लागलायस? काय आहे काय म्हणायचं ह्याला? काय 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 आहे वेदू? चिक चिक बेदाणे. बेदाणे म्हण, बेदाणे. हे काय आहे? हे काय आहे? हा, डाळ डाळ काय? दादा आणि कुठे आहे म्हटलं माझ्याकडे हात करून दाखवला. आता बेबी म्हणल्यावर कोणतर लहानच आहे असं वाटणार ना. तेच वाटलं काय नाव त्याला काय दादा म्हणून आपण शिकवलंय. वेदू, हे कोण आहे? कोण आहेस तू? हा हा कोण? हा, नाव काय तुझं? नाव काय तुझं? बंद कर. नाव काय तुझं? वेदू. नाव काय तुझं? वेदू. नाही वेदू, नाही वेदू.
वेदू आहे ह्यो, वेदू दादा नाही वेदू आहे. नाना हा नाना हा नाना नाना काय दादा ए दादा नाही आहे, वेदू आहे वेदू. वेदू आहे ह्यो, वेदू. आकू हा हे वेदू आहे. ए वेदूला आणि काय म्हणायचं? गुब्बी मरी. गुब्बी मरी. गुब्बी मरी कुठं आहे? गुब्बी मरी. गुब्बी मरी कुठं आहे? हा आणि वेदू कुठं आहे? वेदू वेदू आणि दादा सगळं तू आहेस व्हय. फुगा नाही. वेदू तिथं बाथरूम मध्ये काय होतं सकाळी? जरा असं तिकडे सारखं तोंड हा. बाथरूम मध्ये काय होतं सकाळी? हा कॉपी किती होते? कोण मारणार त्याला आता? पप्पा कसं मारतात? बाबा बर बर मला हे सांग, वेदूला बर्थडेला काय पाहिजे? हा फुगा आणि हो हो आणि मम्मा मानायचं आणि हा फुगा लावायचं की किती लावायचं फुगा? 4-5 लावायचा. आणि काय करायचं? मम्मम केक आणायचं. केक किती आणायचं? आणि काय आणायचं वेदूला? वसा अंगी आणायचं. अंगी अंगी आणायचं. हा हो अंगी आणायचं. किती आणायचं? हा चड्डी पण आणायचं. किती आणायचं? हा हा शूज 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 पण पाहिजे होय. शूज पण आणायचं होय मॅचिंग. हा हा आणि काय काय करायचं? हू कुठं टाकायचं? वेदूला हू कुठं टाकायचं? डोक्यावर हू टाकायचं होय. हा पप्पाला केलं तर तसं करायचं होय. आणि मम्मम मध्ये काय करायचं? मम्मम काय करायचं? सांग की. मम्मम काय करायचं? चपाती करूया. हा चपाती. आणि काय करायचं? भाजी काय करायचं? चिच्ची आणि तूप. पाहुण्यासनी चपाती चिच्ची तूप घालायचं काय जेवायला? भांडी धुवायला मी ताप नाही गुंडाळून द्यायचं सगळ्याच. वेदूचं बर्थडेचं चपाती तूप आणि चिच्ची वेदून सांगितलंय म्हणून आम्ही केलंय म्हणायचं. वेदून सांगितलंय म्हणून केलंय म्हणायचं. चपात लाटायचं जर तूप आणि लोणचं लावायचं द्यायचं काय. केक जरा खावा हे जरा खावा. चपाती किती करूया चपाती? 4-4 4-5. एका माणसाला किती द्यायचं? एका माणसाला किती द्यायचं चपाती? करूया तुझं ह्या खाली हॉलमध्ये करूया का वरच्या हॉलमध्ये करूया? हे वेदू वेदू तुझं बर्थडे कुठं करूया? इथे खाली हॉलमध्ये करूया का वरच्या हॉलमध्ये करूया? हा असं हॅपी बर्थडे करायचं की म्हणायचं की. स्वरा दीदीला बोलूया बर्थडेला. स्वरा दीदीला. स्वरा दीदी बोलूया स्वरा दीदीला. आणि कुणाला बोलवायचं? आजचा व्लॉग कसा वाटला सांगा. आणि कोण नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक द्या. आणि माझ्या चॅनलची लिंक माझ्या व्लॉगची लिंक तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर. चलो बाय भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये.